नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी अगदी 15 मिनिटांमध्ये मावा मोदक घरी बनवणार आहोत। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तोंडात टाकल्या विरघळणारे मऊसूत होणारे मावा मोदक आज आपण बनवणार आहोत। गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसावरच आलेली आहे, तर सध्या आपण गणेशोत्सव स्पेशल मोदकांच्या रेसिपी बघत आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे बनवायचे हे सध्या आपण पाहत आहोत। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी सर्वात आधी जाड बेसची कढई घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी साधारणपणे 1.5 कप दूध घालून घेतलेला आहे। हे दूध फुल क्रीम दूध आहे, ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर दुधामध्ये कुठेही केलेला नाहीये। आता हे दूध मस्त उकळून घ्यायचं आहे। ह्याला छान उकळी आणायची आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि ह्याला चमच्याच्या साहाय्याने हे असं सारखं ढवळत राहायचं आहे। म्हणजे काय होईल, एकतर हे उतू जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कढईला याची साय जमा होणार नाही। आता 1 चमचा याच्यामध्ये आपण साजूक तूप घातलेला आहे, ज्याच्यामुळे याला छान चोपडेपणा येईल आणि मोदक छान होतील। आता हे असं सारखं ढवळत राहिलं म्हणजे कढईला चिटकणार नाही, त्यामुळे चमचा सारखा चालवत ठेवायचा आहे आणि हे असं हलवत राहायचं आहे। जेव्हा तुम्हाला वाटेल की हे उतू जातंय तेव्हा गॅसची फ्लेम कमी करायची आहे। तुम्ही बघू शकता याला बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीही ॲड केलेलं नाहीये। हे नुसतं दूध आहे आणि हे सारखं असंच ढवळत राहायचं आहे। साधारणपणे 15 मिनिटाचा वेळ आपण ह्याच्यामध्ये दिलेला आहे। 15 मिनिटांमध्ये दुधाला एवढा दाटसरपणा आलेला आहे। तर शक्यतोवर जाड बेसची कढई घ्यायची किंवा मग नॉनस्टिक कढई घ्यायची। नॉनस्टिक असेल तर फारच बेटर, म्हणजे त्याला अजिबात चिटकून बसणार नाही आणि बेसला देखील लागणार नाही। आता हे असं उलथण्याच्या साहाय्याने साईडला जी साय लागलेली आहे ती आपण सगळी काढून घेणार आहोत, म्हणजे याच्या गुठळ्या वगैरे होणार नाही। नाहीतर काय होतं, जेव्हा आपण याचा खवा बनवू तेव्हा याच्या गुठळ्या होतील आणि याला चमच्याच्या साहाय्याने सारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे। खूप मस्त लागतात हे मावा मोदक आणि खूप झटपट होतात। आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत साधारणपणे पाऊण वाटी मिल्क पावडर। मी 1.5 वाटी दूध घेतलेला आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये त्याच्या पाऊण वाटी मिल्क पावडर घालून घेतलेला आहे। तर तुम्ही कुठलंही मार्केटमध्ये जे मिल्क पावडर भेटतं ते याच्यामध्ये वापरू शकता। आता मिल्क पावडर देखील ह्याच्यामध्ये असंच थोडंसं परतून घ्यायचं आहे, ज्यामुळे काय होईल, त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। आता याला बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे। हा मावा खूप घट्ट झालेला आहे। हार्डली 5 मिनिटभर आपण हे सगळं मिश्रण परतून घेतलेलं आहे। तर आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। तर असं थोडंसं पसरून घ्यायचं, म्हणजे हे लवकर थंड होतं। आता हे पसरून ठेवलंय साधारणपणे 10 मिनिट। 10 मिनिटांमध्ये थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी 4 चमचे साखर ॲड केलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला खूप जास्त गोड हवं असेल तर साखर तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता। आता हे सगळं चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हाताच्या साहाय्यानेच मी हे मस्त मळून घेणार आहे, म्हणजे सगळं एकजीव होईल आणि मग आपण याचे मोदक बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान आलाय। ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा केसर तुमच्या आवडीप्रमाणे सगळं ॲड करू शकता, पण मला ॲक्च्युअल जो मावा फ्लेवर आहे तोच ठेवायचा आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये केशर किंवा काही ॲड केलेलं नाहीये। गार्निशिंग पुरते आपण ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता याला बाइंडिंग देखील मस्त आलेलं आहे। तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं ड्राय वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये 1-2 चमचे दूध ॲड करू शकता। आता मी ड्रायफ्रूट्सचे जे काप आहे ते मोल्डमध्ये घालून घेते आणि हे जे मिश्रण आहे, हा जो मावा आपण बनवून घेतलेला आहे तो ह्या मोल्डमध्ये घालून घ्यायचा आहे। तर मोल्ड तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे वापरू शकता। तर माझ्याकडे छोटा, मध्यम आणि मोठा ह्या 3ही साईजचे मोल्ड आहे, तर मी 3ही मोल्डमध्ये हा मावा घालून तुम्हाला याचे मोदक बनवून दाखवणार आहे।
तर ह्या पद्धतीने अतिशय झटपट अवघ्या काही मिनिटांमध्ये हे मावा मोदक आपण घरीच बनवले आहेत। तर मैत्रिणींनो, अगदी आहे त्या साहित्यामध्ये अगदी झटपट होणारे मोदक आपण बनवून घेतले आहेत। रेसिपी तुम्ही देखील ट्राय करा। आता दुसऱ्या साईडने मी सेम ड्रायफ्रूट्स थोडेसे घालून घेतलेत आणि हे जे स्टफिंग आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेतोय आणि हे मोदक बनवून घेतोय। तर मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा, ज्यामुळे काय होईल, माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर कुठला व्हिडिओ बघायला आवडेल हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तर आता हे जे सारण आहे हे सगळं आपण मोल्डमध्ये भरून घेतलंय। आता याला थोडंसं गॅप असेल तर हे व्यवस्थित स्टफ करून घ्यायचं आहे आणि मग हा मोल्ड आपण उघडणार आहोत। तर तुम्हाला जर मोल्डचा वापर करायचा नसेल तर तुम्ही हाताच्या साहाय्याने देखील मोदक बनवून घेऊ शकता आणि मग फोकच्या साहाय्याने त्याला लाइनिंग मारून घेऊ शकता। तर आता आपण हे काढून घेणार आहोत। अतिशय सुंदर असे मोदक झालेले आहेत। उघडताना खूप अलगदपणे हा मोल्ड उघडायचा आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते। मोदक अतिशय सुंदर झालेले आहेत। याला मी प्लेटमध्ये काढून घेतलंय। आता हा जो मीडियम साईजचा मोल्ड आहे ह्याचे आपण मोदक बनवून घेणार आहोत। हलकासा तुपाचा हात लावायचा, मग ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स फक्त गार्निशिंगसाठी घातलेले आहेत, टोटली ऑप्शनल आहेत। तर आणि ह्यापेक्षा एक मोठा देखील मोल्ड आहे, त्यात देखील मोदक मी बनवून घेतलेले आहे। हे सगळं व्यवस्थित स्टफ करून घ्यायचं, असं दाबून दाबून भरून घ्यायचं, म्हणजे मोदक खूप छान होतो। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा मोदक झालेला आहे। अलगदपणे याला काढून घ्यायचं आणि आता सर्वात मोठ्या साईजचा मोदक आहे, हे बघा अतिशय सुंदर असा झालेला आहे। तर मैत्रिणींनो, बाप्पाच्या आवडीचा मावा मोदक तर बनवून तयार आहे। छोट्या मोठ्या आकारामध्ये बनवून घेतलेले आहेत। रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।